नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पोर्तुगालमध्ये उत्पादन होत असलेल्या भारताच्या पहिल्या स्वायत्त लढाऊ विमानाचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, कालभैरव असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगालमध्ये उत्पादन होत असलेल्या भारताच्या पहिल्या स्वायत्त लढाऊ विमानाचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताने एकूण 10 मेडल्स 10 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत. कशामध्ये? आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये. हे जे काही एकूण 10 पदक आहेत त्याच्यामध्ये एक रौप्य पदक आहे आणि 9 कांस्य पदक आहे. एकच रौप्य पदक आहे, त्याच्यामुळे हे जे काही एक रौप्य पदक आहे ते कोणी जिंकलं याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वरी यादव. महिलांच्या 53 किलो स्नॅच प्रकाराच्या खेळामध्ये त्यांनी हे या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. एकूण 10 पदके जिंकली ज्याच्यामध्ये एक रौप्य आहे आणि 9 कांस्य आहेत. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ची जी काही स्पर्धा आहे त्याच्या विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीगमध्ये पुरुषांची जी काही टीम होती कलिंग लार्सन्स यांनी या ठिकाणी विजेतेपद जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकली. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. जे काही सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप होती 2026 त्याचं विजेतेपद बांगलादेशने जिंकलं. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरला आहे अरण्यक घोष असं त्यांचं नाव आहे. थॉमस कप 2026 पुरुषांचं या ठिकाणी जिंकलं आहे चीनने. तर उबर कप 2026 जे की महिलांचं असतं ते जिंकलं आहे दक्षिण कोरियाने. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आजच्या दिवशी दरवर्षी 21 मेला या ठिकाणी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? सामान्य लोकांवरती, समाजावरती आणि संपूर्ण देशावरती दहशतवाद व हिंसेचे होणारे दुष्परिणाम याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे यासाठी आपण दहशतवाद विरोधी दिवस दरवर्षी 21 मेला साजरा करतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये हत्या झाली होती. त्यांच्याच स्मृती आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर?
पुढचा प्रश्न क्रमांक 3, भारताच्या पहिल्या AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताच्या पहिल्या AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन आसाम राज्याच्या अंतर्गत झालेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने सुरू केलेली ही सुविधा प्रत्यक्ष बँकिंग आणि AI आधारित तंत्रज्ञानाचा मिलाफ आहे. शहरी आणि वंचित अशा दोन्ही समुदायांसाठी बँकिंग सुलभ करण्याकरिता यामध्ये सेल्फ सर्व्हिस किऑस्क, कागद विरहित रोख रक्कम जमा करणे व काढणे आणि त्वरित UPI क्रेडिटची सुविधा उपलब्ध आहे. बरोबर, अशा प्रकारच्या फॅसिलिटीजने हे या ठिकाणी काय आहे तर अवेलेबल आहे. आसाम राज्याच्या अंतर्गत याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. आसाम स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणाची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ज्याला म्हणता येईल आपण UIDAI याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बरोबर या ठिकाणी यांच्या ठिकाणी काय केलेलं आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. बाकीच्या झालेल्या नियुक्त्यांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत आर मुकुंदन. पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव बनलेत मनोज अग्रवाल. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल. पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बनलेत रथिंद्र बोस. भारताचे पुढील CDS बनलेत NS राजा सुब्रमणी. भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेत ॲडमिरल जे काही व्हाईस ॲडमिरल आहेत कृष्ण स्वामीनाथन. आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर सहदेव यादव. नॅस्कॉमचे अध्यक्ष बनलेत श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू आणि UIDAIचे CEO बनलेत सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मकाव येथे झालेली 11व्या क्रमांकाची सांडा वर्ल्ड कप विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? गोल्ड मेडल जिंकलंय. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए अपर्णा दहिया आणि पर्याय क्रमांक बी शिवानी. बरोबर. कधी कधी काय होतं माहिती का, प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. पहा, हे जे काही अपर्णा दहिया आहेत आणि शिवानी आहेत हे नेमकं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत. अपर्णा दहिया यांनी महिलांच्या 52 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलं, तर शिवानी यांनी महिलांच्या 75 किलोग्राम वजनी गटामध्ये दुसरे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर या दोन्ही म्हणजे अपर्णा दहिया आणि शिवानी या दोन्ही या ठिकाणी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे 11व्या सांडा विश्वचषक स्पर्धेमध्ये, जे की मकाऊ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताच्या पहिल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पोलीस ठाण्याला कोठे मंजुरी देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी राजधानी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली. उद्देश काय असणार आहे? तर अंमली पदार्थाची तस्करी आणि गैरवापराविरुद्धची कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी दिल्लीने आपल्या पहिल्या विशेष अंमली पदार्थ विरोधी कृती दल अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स ANTF पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट 2027 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त दिल्ली हे लक्ष्य या ठिकाणी साध्य करणे हे यांच्या मागचं मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि नेदरलँड यांनी जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित गोड्या पाण्याचे जलाशय तयार करण्याच्या उद्देशाने कोणत्या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी कल्पसर प्रकल्प. मग मला या ठिकाणी कमेंट करून सांगा हे जे काही प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे कल्पसर प्रकल्प नेमकं कोणत्या ठिकाणी आहे? 2 पॉईंट लिहून घ्या. खंभातच्या आखातामध्ये धरण बांधून नद्यांचे पाणी अडवणे आणि मानवनिर्मित गोड्या पाण्याचे विशाल जलाशय तयार करणे हे या बहुउद्देशीय प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. क्लिअर. तर कल्पसर प्रकल्प असं या प्रोजेक्टचं प्रकल्पाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 3ऱ्या क्रमांकाची भारत नॉर्डिक शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जात आहे? तर ओस्लो नावाचं शहर आहे. बरोबर. तर या ओस्लो नावाच्या शहराच्या अंतर्गत 3rd इंडिया नॉर्डिक समिट या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेमध्ये भारतासह 5 नॉर्डिक देश कोणकोणते? नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या देशांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
परिषदेदरम्यान भारत आणि नॉर्डिक देशांमधील संबंध हरित तंत्रज्ञान म्हणजेच ग्रीन टेक्नॉलॉजी आणि नवकल्पना धोरणात्मक भागीदारी पातळीवरती नेण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, एखाद्या समिटबद्दल, तर बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या समिट्सवरती आपण चर्चा करूया. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये, गौ टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये, 48वी आशियन शिखर परिषद फिलिपाईन्स या ठिकाणी आणि भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने जे काय चोळ साम्राज्य आहे बरोबर, चोळ राजवंशाचे ऐतिहासिक अनाई मंगलम ताम्रपट भारताला परत एकदा या ठिकाणी दिलेला आहे, सुपूर्द केलेला आहे, आपली गोष्ट आपल्याला दिलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D नेदरलँड्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या जागतिक संस्थेने वर्ल्ड ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. जागतिक आरोग्य सांख्यिकी बरोबर, वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. या अहवालामध्ये आरोग्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टांवरील जागतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आलेला आहे. WHO चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधॅनॉम, उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ताज्या अहवालानुसार कोणते राज्य जे काही जॅगरी असते, गूळ असतो, त्याच्यामध्ये सर्वात मोठे प्रोड्युसर स्टेट बनलेलं आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. जागतिक गूळ उत्पादनापैकी 70% अधिक उत्पादन भारतामध्ये होते, त्यामुळे भारत हा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा गूळ उत्पादक देश ठरला आहे. भारतामध्ये पर्टिक्युलरली उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 2 नंबरला आहे, तर कर्नाटक 3 नंबरला आहे. जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची एकूण जी काही डिस्टन्स आहे, लांबी आहे, ती किती आहे? तर 508 म्हणजेच 508 किलोमीटर एवढी लांबी असणार आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील मुंबई ते गुजरातच्या अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. या मार्गावर 12 स्थानके असणार आहेत आणि हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर जो काही प्रवासाचा वेळ आहे तो 2 तासावरती येणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस वर्ल्ड बी डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 18 मे, 20 मे, 22 मे की 24 मे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा या ठिकाणी टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर येते की नाही हे चेक करणं हे देखील इतकं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.